हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच असायला पाहिजे. तर आज ना संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात केली होती. 4:30 वाजले होते. तर कपडे काढण्यासाठी छतावर आले होते. छान कोवळं ऊन होतं. आजकाल ना हल्ली उन्हात थांबायला फार आवडतं. थंडी खूप पडत असल्यामुळे ना उन्हातून खाली जावंसंच वाटत नाही. तर मग सर्व कपडे काढून घेतले, कारण म्हटलं बाजारातून यायला उशीर होईल. तर मग कपडे पुन्हा थंड होतील आणि संध्याकाळचं थंडीचं वरती यावं पण वाटत नाही. पण वरती आले होते तर खाली जाण्याची इच्छा होत नव्हती, पण मार्केटला जायचं होतं म्हणून खाली आले. आणि बघा आम्ही दोघं पण निघालो आहे, कारण मला आणायचा होता किराणा. आणि मला महिन्याला किती किराणा लागतो आणि महिन्याचा माझा खर्च किती आहे, किती बजेट आहे, ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर आहोंना कॅमेरा पुढे यायला आवडत नाही, त्याच्यामुळे मी पाठीमागूनच असं छोटंसं शूट केलं होतं. आणि आम्ही इथे किराणा शॉपवर पोहोचलो. आणि किराणा शॉपवर आल्याच्या नंतर मला जे पण साहित्य पाहिजे होतं ते मी सर्व सांगितलं, आणि जे पण लागत होतं त्यांनी आम्हाला पटपट काढून दिलं. आणि किराणा घेऊन बिल केलं. बिल पे करून मग घरी आलो. तर महिन्याला ना मला 3,000 रुपयाचा किराणा लागतो, त्यापेक्षाही कमीच लागतो. आणि तेवढा बस होतो मला एका महिन्यासाठी. आहोंनी तसंच कांदे आणि लसूण पण आणले होते सकाळी. माझं ते पण काढायचे राहिले होते, तर म्हटलं आता ते पण काढून घ्यावे. तर तुम्हाला मी सांगते की मला मंथली मी किती किराणा आणते, ग्रोसरी कशी लागते मला, आणि मग माझं बजेट काय आहे महिन्याचं. तर मी ना जे पण किराणा लागतो ना तो एका महिन्यापुरताच घेऊन येते, कारण की त्याला म्हणजे स्टोअर करून ठेवणं, त्याला वाळवणं हे सगळं ड्युटीमुळे मला शक्य होत नाही. त्यामुळे जेवढं मला लागेल ना मी तेवढंच घेऊन येत असते. तर इथे बिस्किटचे पॅकेट पण घेऊन आले होते, कारण चहा कोरा पीत नाहीत आमच्याकडे, चहासोबत बिस्किट लागतात. तर 1 किलो शेंगदाणे, 1 किलो पोहे, 1 किलो रवा, आणि डाळी जी आहेत ना, मुगाची डाळ फक्त आम्हाला सर्वात जास्त लागते, ती पण पॉलिशची. तर ती 1 किलो आणते, आणि बाकी तूर डाळ, उडद डाळ आणि मसूर डाळ ही सर्व अर्धा किलो आणते. आणि जे पण सामान आहे, समजा मूग, मटकी वगैरे, ते मटकी अर्धा किलो आणते आणि बाकीचं पाव किलो घेऊन येते. माझ्याच्यानं ते स्टोअर करून ठेवणं होत नाही, त्याला वाळवावं लागतं. नाही जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर किडे लागतात. मुलीसाठी 2-3 पॅकेट मॅगी आणले होते. कधीतरी ती रडते मॅगीसाठी, म्हणून तिच्यासाठी मॅगी घेऊन आले होते. वॉशिंग मशीनसाठीचं लिक्विड आणलं होतं. तसंच पहिल्यांदाच मी कम्फर्ट घेऊन आले होते, तेल आणलं होतं. आणि जो पण मला छोटे मोठा किराणा लागतो महिन्यासाठी तेवढा सगळा घेऊन आले होते. हे सर्व किराणा ना एक 3,000 ते 2,500च्या मध्येच होतो. आणि साबुदाणा तसं तर उपवास करत नाही, पण कधी केला तर मग साबुदाणा पण घेऊन आले होते. तसंच 3 किलो साखर लागते मला महिन्याला, आणि 5 किलो तेवढे तांदूळ लागतात. तर खिचडीचं प्रमाण थोडं जास्त होतं घरामध्ये बनवणं, त्यामुळे 5 किलो तेवढे तांदूळ लागतात. मी असं सर्व साहित्य दाखवत होतं, तर तिथं साईडला बसून कॉमेडी करत होते, त्यामुळे थोडंसं मी त्यांच्याकडे पाहणं चालू होतं. आणि मुलीला पण तिचं सामान वगैरे दाखवत होते, आणि तुम्हाला पण पहिल्यांदाच ही ग्लोसरी वगैरे सर्व दाखवत होते, ते माझ्यावर हसत होते. तर असो, मग त्याच्यानंतर डेअरी मिल्क चॉकलेट पण मी घेऊन आले होते. तर मी सोबतनं डेअरी मिल्क चॉकलेट आणले होते, आणि मी ते मुलीला दाखवत होते. तर ती पहा आता माझ्याजवळ येते बघा. तर डेअरी मिल्क चॉकलेट खाण्याचं कारण म्हणजे असं की जे मायग्रेनचा त्रास असतो ना, ज्यांना पण मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी असे डार्क चॉकलेट खाल्ले पाहिजे, एक बाईट तरी. त्याच्यामुळे मॅग्नेशियम असतं, आणि ते आपल्या जे मेंदू असतं त्याच्यासाठी फार गरजेचं असते. त्यामुळे मायग्रेनचा त्रास ज्यांना आहे त्यांनी असे डार्क चॉकलेट किंवा डेअरी मिल्क खाल्लंच पाहिजे. आणि क्विक एनर्जी पण येते डेअरी मिल्कने, त्यामुळे मी डेअरी मिल्क चॉकलेट नेहमी म्हणजे सोबत ठेवत असते. तर 2-3 आणले होते, तर ती अगदी खुश होती. आणि तिचं ते टमॅटो कॅचअप आणि मॅगी बनवून पाहून पण ती अशी खुश होत होती. तर ती म्हणत होती की मम्मा तू 3 आणलेस, मग मला 1 नाही, मला 2 पाहिजे. आणि तिचं असं म्हणणं चालू होतं. तर पहा इथे मी माझं डेअरी मिल्क चॉकलेट पण एन्जॉय करत आहे. तर मला महिन्याला एवढीच ग्लोसरी लागते. तेल तेवढं 5 किलो लागतं मला. तर कधी कॅन घेऊन येते, तर कधी पॅकेट घेऊन येते. मी याच्यामध्ये तेल आणलं नव्हतं, कारण सॅटर्डे असल्यामुळे मी तेल नाही आणत. तर मग दुसऱ्या दिवशी मी घेऊन येणार होते तेल. आणि डाळी पण मी त्या किराणामधून घेतले नाही, कारण आमच्याकडे इथे आठवड्याला एक बाजार लागतो, तर त्यांच्याकडे डाळी छान भेटतात, तर मी डाळी तिथून आणते. एखाद्या वेळेस तुम्हाला दाखवत.
तर याप्रमाणे मला महिन्याला एवढी ग्लोसरी लागते. तर तुम्हाला जर माझी सेविंग आणि मला महिन्याला लागणारा पूर्ण खर्च आणि त्याच्यामधून मी किती बचत करते याबद्दल जर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी या विषयावर पण पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवेल. मी बनवलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मग तिथं माझं सर्व आवरून ठेवलं, ते सर्व किराणा वगैरे भरून, आणि त्याच्यानंतर मी खिचडी फोडणी दिली आणि इथे माझी खिचडी शिजत होती. तर असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला मला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना बाय.